नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर संदीप नेवाणी, हेमॅटॉलॉजिस्ट म्हणजे रक्तविकार तज्ञ आणि ब्लड कॅन्सर स्पेशलिस्ट. आज पुन्हा एकदा आलो आहे तुमच्या भेटीसाठी आणि आज एक नवीन विषय घेऊन आलो आहे. आणि आजचा विषय आहे CLL म्हणजे क्रॉनिक लिम्फोसायटिक ल्युकेमिया. आता क्रॉनिक लिम्फोसायटिक ल्युकेमिया हा एक प्रकारचा ब्लड कॅन्सर आहे, म्हणजे रक्ताचा कर्करोग आहे. पण जरी हा कर्करोग असला तरी हा हळूहळू वाढणारा आणि वयस्कर लोकांमध्ये होणारा आजार आहे. तर हा आजार एक रेअर प्रकारचा ब्लड कॅन्सर, म्हणजे एवढा कॉमन आजार नसून हा जसं आपलं वय वाढत जातं तसं तसं हा कॅन्सर होण्याचा संभव वाढत जातो. तर आम्ही बघतो बऱ्याच वेळा काही तरुण लोकांना सुद्धा हा आजार झालेला असू शकतो. आता हा CLL जो ब्लड कॅन्सर आहे, म्हणजे क्रॉनिक लिम्फोसायटिक ल्युकेमिया जो कॅन्सर आहे, हा कॅन्सर हा जसं मी सांगितलं वयस्कर लोकांमध्ये होऊ शकतो आणि त्याचबरोबर बऱ्याच लोकांना हा आजार असिम्प्टमॅटिक म्हणजे त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास ह्या आजारामुळे नसतो. आम्ही तर हे सुद्धा पाहतो की बऱ्याच वेळा जेव्हा पेशंट एखादी इन्शुरन्स पॉलिसी किंवा हेल्थ चेकअप करण्याकरता जेव्हा येतात आणि तेव्हा त्यांना दिसून येते की त्यांच्या पांढऱ्या पेशी म्हणजे WBC त्या वाढलेल्या असतात आणि त्या CBCच्या अंदाजावरनं म्हणजे CBC रिपोर्टवरून अंदाज घेतला जातो की या रुग्णाला CLL किंवा क्रॉनिक लिम्फोसायटिक ल्युकेमिया असू शकतो. पण अद्याप त्या माणसाला त्या आजाराच्या निगडीत काही त्रास नाही असं असू शकतं. आता प्रत्येक CLLच्या पेशंटला त्रास असेलच असं नाही, आणि असं म्हणायला गेलं तर 60 ते 70% CLLचे पेशंट असे असू शकतात की ज्यांना कोणत्याही प्रकारचं त्या आजारा रिलेटेड त्रास नाही आहे. आता जे उरलेले 30 ते 40% पेशंट असतात ज्यांना त्या आजाराच्या रिलेटेड त्रास असू शकतो, आणि तर ते त्रास कोणते असे सांगावेचे झालेस तर ते म्हणजे हिमोग्लोबिनची कमतरता, प्लेटलेटची कमतरता, थकावट वाटणे, अशक्तपणा वाटणे, वजन कमी होणे, त्याबरोबर काही रुग्णांना त्याच्यामध्ये अवधानाच्या गाठी असू शकतात, मानेमध्ये, काखेमध्ये, जांघेमध्ये मोठमोठ्या अवधानाच्या गाठी येणे. आणि अशा प्रकारे जेव्हा सिम्पटम्स असतात आणि त्या सिम्पटम्स असल्यामुळं म्हणजे त्या आजाराची जी लक्षणं आहेत ते असल्यामुळं जर का टेस्टिंग केली जाते आणि टेस्टिंगमध्ये CLL नावाचा ब्लड कॅन्सर असू शकतो. म्हणजे रुग्णांना हा आजार असिम्प्टमॅटिक म्हणजे काही सुद्धा त्रास नाही असा सुद्धा असू शकतो, किंवा काही लोकांमध्ये हा आजाराचे सिम्पटम्स सुद्धा असू शकतात. आता हे सिम्पटम्स किंवा असिम्प्टमॅटिक असलेले पेशंट त्यांच्या पांढऱ्या पेशी ह्या वाढलेल्या असतात, CBC टेस्ट केली जाते आणि काचपट्टी म्हणजे पेरिफेरल स्मिअर जेव्हा केलं जातं तर त्याच्यावर CLL असल्याची शक्यता उद्भवली जाते. जर का रुग्णांना CLL आहे असं जर आपल्याला दिसून आलं तर आपण त्यांच्या रक्ताच्या पुढच्या तपासण्या करतो आणि त्या तपासण्यांमध्ये टेस्ट म्हणजे फ्लो सायटोमेट्री नावाची एक टेस्ट असते, त्याबरोबर काही जेनेटिक लेवलच्या तपासण्या असतात, फिश टेस्टिंग असतं, आणि ह्या सर्व टेस्टिंग केल्यानंतर आपण त्या पेशंटला असं सांगतो की हा आजार CLL आहे किंवा क्रॉनिक लिम्फोसायटिक ल्युकेमिया आहे. आता हा आजाराचं जर का निदान झाला एखाद्या व्यक्तीमध्ये तर फार घाबरण्याचं कारण नसतं, लक्षात घ्या. कारण की हा आजार हळूहळू वाढणारा असतो आणि जसं मी सांगितलं बऱ्याच लोकांमध्ये या आजाराची काही लक्षणं सुद्धा नसतात. म्हणून हा आजार जर झालेला असेल किंवा हा आजाराचं निदान जर का झाला आणि त्या रुग्णांना काही लक्षणं नसतील, जसं की त्यांचं वजन नॉर्मल असेल, वजन कमी होत नसेल, त्यांचं पांढऱ्या पेशी झपाट्यात त्यांना वाढत नसतील, त्यांना काही हिमोग्लोबिनची कमतरता, प्लेटलेटची कमतरता किंवा फार मोठ्या अवधानाच्या गाठी आल्या आहेत, भूक लागत नाही, अशी काही लक्षणं जर का त्यांच्यामध्ये नसतील तर अशा रुग्णांना कोणत्याही प्रकारची ट्रीटमेंट केली जात नाही. ट्रीटमेंट तरच केली जाते जर या रुग्णांना ह्यापैकी काही लक्षणं असतील तर. जर लक्षणं नसतील तर कोणत्याही प्रकारची ट्रीटमेंट न करता आपण त्यांना ह्या आजाराला फॉलोअप ठेवू शकतो. दर 2 महिन्याला 3 महिन्याला ब्लड टेस्ट करत राहू शकतो आणि ब्लड टेस्टवरती आपण पाहू शकतो की हा आजार वाढण्याचे काही चिन्ह आहेत का, आणि जर वाढण्याचे चिन्ह आपल्याला जर सापडत असतील तर आपण त्यावेळेस पेशंटना ट्रीटमेंट चालू करू शकतो. हा झाला पेशंट्स ज्यांच्यामध्ये ह्याचे काही लक्षणं नाही. आता ज्या रुग्णांमध्ये हा आजाराचं निदान झाला आहे त्याचबरोबर त्या रुग्णांना ह्याच्या लक्षणं म्हणजे सिम्पटम्स सुद्धा आहेत, तर अशा लोकांमध्ये ह्याच्यावरती ट्रीटमेंट केली जाते. आणि ट्रीटमेंट करण्यापूर्वी आपण जशा की काही तपासण्या केलेल्या असतात, ज्याच्यामध्ये फिश टेस्टचा समावेश आहे, त्याच्या DNA वरती काही तपासण्या केल्या जातात आणि प्रामुख्यानं एक TP53 नावाचा म्युटेशन त्या रुग्णाला आहे का नाही हे बघितलं जातं. आणि जर का ह्या सर्व टेस्ट रिपोर्ट पाहून जर आपल्याला असं लक्षात येतं की ह्या रुग्णाला हा आजार कमी दर्जाचा आहे की हा आजार सिरियस दर्जाचा आहे, जर हा आजार कमी दर्जाचा असा आढळून आला तर आपण त्यांना 6 महिन्याची किमोथेरपी करतो आणि त्या इम्युनोथेरपी नंतर रुग्ण हा बऱ्याच वर्षासाठी बरा होऊ शकतो. आणि जर का ह्या पेशंट्समध्ये हाय रिस्क फीचर्स आपल्याला दिसून आले तर आपल्याला काही नवीन औषधं आहेत, ती नवीन औषधं वापरून
त्या आजाराला कंट्रोलमध्ये आणावं लागतं. म्हणजे हा आजार हाय रिस्क जरी असला किंवा लो रिस्क जरी असला, पण त्याच्यावर योग्यरित्या ट्रीटमेंट करण्यात आली तर ट्रीटमेंट करून आपण त्याला आजारमुक्त करू शकतो आणि रुग्णांना आपण आजारमुक्त करून आयुष्य चांगलं वाढवून देऊ शकतो. जरी हा आजार हाय रिस्क असला तरी आजच्या काळामध्ये ह्याच्यावरती टॅबलेटमधून ट्रीटमेंट आहे. म्हणजे इंजेक्शनद्वारे कोणतीही किमोथेरपी न घेता डायरेक्टेड थेरपी किंवा टार्गेटेड थेरपी ह्या नावाखाली काही औषधं उपलब्ध आहेत आणि त्या औषधांनी हा आजार फक्त गोळ्यांनी आपण कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. जसं एखाद्या माणसाला डायबिटीज झालं किंवा ब्लड प्रेशर झाला तर त्या वेळेस जसं त्यांना गोळ्या दिल्या जातात आणि त्या गोळ्या सातत्यानं त्यांना घ्याव्या लागतात, त्याप्रमाणे CLLच्या पेशंट्सना सुद्धा फक्त गोळ्यांवरती आपण आजारमुक्त ठेवू शकतो आणि त्यांचं आयुष्य चांगल्या प्रकारे आणि हेल्दीरित्या वाढवू शकतो. तर असा हा CLL आजार, जो की एक प्रकारचा ब्लड कॅन्सर जरी असला तरी हा क्रॉनिक डिसीज आहे, म्हणजे हळूवार वाढणारा आजार आहे आणि प्रत्येक रुग्णाला त्याचे सिम्पटम्स असतीलच असं नाही. आणि ज्या रुग्णाला सिम्पटम जरी असतील तरी ट्रीटमेंट ही अत्यंत सोपी आहे. गोळ्यांमार्फत आपण ट्रीटमेंट करून रुग्णांना आयुष्य वाढवू शकतो, आयुष्य त्यांचं सुंदर आणि हेल्दी ठेवू शकतो. तर असंच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन मी तुम्हाला भेटत राहीन आणि नवीन नवीन वेगवेगळ्या रक्तांच्या आजारांवरती मी तुम्हाला माझ्या चॅनलवरती माहिती देत राहीन. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.